नमस्कार खवय्यांनो, मी सौ सुषमा रुसरू किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण नवीन पद्धतीची खीर पाहणार आहोत, ती म्हणजे दुधीची खीर। एक मोठा दूध आहे, तो मी असा छान किसलेला आहे, किसून घेतलेला आहे आणि आपल्याला त्यासाठी एक अर्धी वाटी भात लागणार आहे, शिजवलेला छान मऊ भात आहे हा। आणि एक साखर लागणार आहे एवढी। काही मी बिया घेतलेल्या आहेत, त्याच्या मगज बिया आणि असं टरबूजाचं बिया आहे, काही ड्रायफ्रुट्स आहेत, किसमिस आहे, बदाम आहे, काजू आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला हा भाताची पेस्ट करायची, त्यासाठी हे साधं दूध आहे आणि वेलदोड्याची पूड आहे आणि आटवलेलं दूध आहे। तर चला तर मग आपण कृती करू। त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर तूप घ्यायचे, 4 ते 5 चमचे तूप घ्यायचे। तूप छान तापलं, वेलदोडे सोलून असेच टाकायचे त्या बिया, त्याचा स्वाद छान लागतो। 1-2 टाका। ते छान झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला हे आपला किस घालायचा। त्याला छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं। 1 मिनिटभर आपण असं परतून घेऊ। त्याला झाकण ठेवू। पोळी शिजलेला भात आहे, पोळी खायच्या चमच्याने 2 ते 2.5 चमचे भात। आणि याच्यामध्ये आपल्याला हे नॉर्मल दूध टाकायचं, थोडंसं थोडं थोडं करून घालायचं। याची छान बारीक पेस्ट बनवायची। याप्रमाणे आपली पेस्ट झाली आहे, छान मऊ एकदम पेस्ट झाली। बघू शकता छान वाफवले। 5 मिनिट ह्याला वाफवून घेतलेले आपण। अजून थोड्या वेळ ठेवू याला। ड्रायफ्रूट थोडे तळून घ्यायचे थोड्या तुपामध्ये। आणि ही खीर मस्त होणार आहे, शाही खीर। मुलांना कळणार पण नाही कशाची बनवली ती। आपण त्याच्यामध्ये 1 चिमटभर मीठ घालू। तुम्हाला मीठ आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण कुठल्याही गोड पदार्थात थोडं मीठ घातलं तर त्याची चव दुपटीने वाढते। आणि तिखट पदार्थामध्ये गूळ घातलं तर त्याची पण चव दुपटीने वाढते। आता आपले छान वाफरलंय, त्याच्यामध्ये आपल्याला घालायची एवढी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, कमी जास्त। साखर पूर्ण विरघळेपर्यंत ह्याला परतायचे। साखर विरघळतानाच आपल्याला हे मगज बिया आणि टरबूजाचं बिया अगदी थोडंसं टाकायचं। यातच आपल्याला किसमिस पण टाकायचे, छान परतून घ्यायचं हे। आपण मिक्सरमध्ये बारीक केलेल्या भाताची पेस्ट घालायची। 3 ते 4 चमचे भात आणि फुलपात्रभर दूध, त्याची आपण पेस्ट बनवली होती, छान ढवळून घ्यायची। एक मिनिटभरासाठी याला छान ढवळून घ्यायचं। आणि आपण हे तळून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालायचे। आणि याच्यामध्ये आता हे आपलं साईस आहे, आटवलेलं दूध आहे, ते घालूया। थोडं थोडं करून घाला, तुम्हाला आवडीप्रमाणे किती पातळ घट्ट हवी आहे ती काही शेवयाच्या खिरीप्रमाणे घट्ट होत नाहीये।
नेहमी तीच खीर खाऊन कंटाळा आला असेल तर ही तुम्ही खीर बनवून बघा. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची. छान खीर उकळी आहे, आता आपण काढून घेऊ. वेलदोड्याची पूड टाकू आपण. आणि केशरच्या काड्याने ह्याला छान सजवू. तुम्हाला जरी माझी असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. धन्यवाद. थँक्यू.